हाय फ्रेंड्स, मी आज आले आहे गुजरातमधील द्वारकेमध्ये। आपण आज द्वारकाधीशचे दर्शन घेणार आहोत। सकाळी पटकन आवरून आम्ही निघालो द्वारकाधीशचे दर्शन घेण्यासाठी। जाताना आम्हाला वाटेमध्ये हे असे ढोकळा आणि जिलेबी फाफडेचं दुकान लागलं। त्याचा आम्ही चौकशी करून पुढे निघालो। पण संडे असल्यामुळे दर्शनासाठी खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही आमचा प्लॅन चेंज केला। आम्ही ठरवले की आज आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग मधलं एक स्थान आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो। वाटेत आम्हाला जिथे पोहोचायचं, जिथे गाडी लागते तिथे जाण्यासाठी आम्हाला मी अशी घोडागाडी केली। आम्हाला इथल्या काही गोष्टींबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे ते काका आम्हाला गाईड करू लागले। 5 किलोमीटर गोपी तलाव है, गोपी तलाव देखना, उधर से सीधा वो कहाँ निकल जाना। तुम्ही सुद्धा कधी इथे आला तर या घोडागाडीमध्ये नक्की बसा। या घोडागाडीमध्ये बसून जो आनंद मिळतो तो कशात तुम्हाला मिळणार नाही। नागेश्वर ज्योतिर्लिंगला जायला जिथे गाड्या लागतात तिथे या काकांनी आम्हाला सोडले। तिथे अशा बुलेटच्या इंजिनच्या म्हणजे डिझेलवर चालणाऱ्या गाड्या असतात, त्याच्या पाठीमागे हे असे लोकांना बसण्यासाठी व्यवस्था करून अशी गाडी बनवलेली आहे, जी लोकांना आपल्यासारख्या रिक्षातून जसं नेतात ना तसं या गाडीतून आपणाला ते दुसऱ्या ठिकाणी जिथे जायचे तिथे नेऊन सोडतात। या गाडीमध्ये तर आम्ही पहिल्यांदाच बसलो होतो आणि आम्ही या गाडीतून आता नागेश्वर टेम्पलला जाणार होतो। इथील तर लोक हे ट्रान्सपोर्टेशनसाठी अशाच गाड्यांचा यूज करतात आणि आम्हाला या ट्रिपमध्ये काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आला। आम्ही तर चाललो नागेश्वर टेम्पलच्या दिशेने। या गाडीमध्ये तर आम्हाला खूपच भारी वाटत होता। तुम्हाला जर नागेश्वर टेम्पल, बेट द्वारका व इतर ठिकाणी फिरायचे असल्यास तिथे तुम्हाला एजंट भेटतील, जे तुम्हाला पूर्ण द्वारका फिरवून आणतील। पण आम्हाला स्वतःला वैयक्तिक अशी द्वारका फिरायची होती, त्यामुळे आम्ही ह्या गाडीतून पहिल्यांदा नागेश्वर टेम्पलला गेलो। ही गाडी तुम्हाला नागेश्वर टेम्पल म्हणजे जे की 17 किलोमीटर आहे द्वारकेपासून, ते जाण्यासाठी तुम्हाला फक्त 30 रुपये चार्ज घेतला जातो पर पर्सन। या गाडीतून तुम्हाला आजूबाजूची गावे सुद्धा बघता येतील आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स येईल। बघता बघता नागेश्वर टेम्पल कधी आले ते कळलेच नाही आम्हाला। या गाडीमध्ये हवा खूप छान लागते आणि खूप कमीच वेळात तुम्हाला नागेश्वर टेम्पल पर्यंत पोहोचवले जाते। या गाड्या तुम्हाला बस स्टँड पासून पुढे आल्यावर म्हणजे द्वारकेमध्ये जिथे मेन कमान आहे ना द्वारकेची, तिथे तुम्हाला या गाड्या भेटतील, जे की नागेश्वर टेम्पलला आणून सोडतात। हे आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग, जे की 12 ज्योतिर्लिंगामधलं एक आहे आणि आता आपण आज जाऊन नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत। पौराणिक कथेनुसार सुप्रिय नावाचा व्यापारी शिवभक्त होता। दारुक नावाच्या राक्षसाला त्याच्या भक्तीवरती राग आला। एके दिवशी सुप्रिय बेटीतून जात असताना दारुकाने त्याचा हल्ला चढवला व त्याच्या इतर लोकांना त्यांनी बंदिस्त करून आपल्या शिवपुरी नेले। तिथे त्यांनी त्याला कैद केले असताना सुद्धा सुप्रियेने आपली शिवभक्ती कायम चालू ठेवली। या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकरांनी त्यांना सुप्रियेला शस्त्र दिले आणि त्या शस्त्राच्या साहाय्याने त्यांनी दारुक राक्षसाचा वध केला। त्यामुळे हे ज्योतिर्लिंग दारुक नावाने किंवा नागेश्वर ज्योतिर्लिंगाने प्रसिद्ध आहे। आत एंट्री केल्यानंतर गर्दी नसल्यामुळे आम्ही डायरेक्ट दर्शनाला आत गेलो। तिथे असे तुम्हाला नागजोड व देवाच्या पूजेचे सामान भेटेल, त्याची किंमत 2500 रुपये असे आहे। इथे ही नागजोडी ज्योतिर्लिंगाला अर्पित केली जाते। ही थाळी घेऊन तुम्ही आतमध्ये दर्शन घेऊ शकता। इथे दर्शनाचे चार्जेस घेतले जात नाही, पण जर तुम्हाला वैयक्तिक असे अभिषेक करायचे असल्यास इथे तुम्हाला 200 का 400 रुपये फी आकारली जाते। हा मंदिराचा आतील परिसर आहे। इथे हे महादेवाचे असे मूर्ती ठेवलेली आहे आणि पुढे गेल्यानंतर मोठा असा भला त्रिशूल आहे।
मंदिरामध्ये अशा स्टॉलवरती तुम्हाला कडे, डमरू, शंख, नाग किंवा इतर देवाचे पूजेचे सामान भेटेल। इथे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि पुढे तुम्हाला हे असे प्रसाद भेटेल। ह्या 100 रुपये असा प्रसाद भेटला जातो, त्याच्यामध्ये कुंदा, पेढे वगैरे दिले जातात। तुम्ही हा प्रसाद लोकांना वाटण्यासाठी घेऊ शकता। मंदिराच्या बाहेर आवारात असा अखंड धुनी आहे, आत जाऊन त्याचे भस्म कपाळाला लावून दर्शन घ्यायचे। मंदिर खूप भारी आहे। तुम्ही द्वारकेला आल्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंगाचा आवर्जून दर्शन घ्या। हे मंदिर सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12:30 पर्यंत ओपन असते, तोपर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि नंतर दुपारी 5 नंतर हे मंदिर ओपन होते। मंदिराच्या आवारात हे शंकर आणि पार्वतीचे खूप भारी असे मंदिर आहे। ही मूर्ती खूप भारी आहे, सुंदर आणि अप्रतिम आहे। तिचं तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता। मंदिराच्या बाजूला भगवान शंकरांची ध्यानमग्न अवस्थेतील ही मूर्ती 125 फूट उंच आहे। ही मूर्ती 3 किलोमीटर लांबून सुद्धा अप्रतिम दिसते। या मंदिराच्या बाजूला एक छोटीशी बाग सुद्धा आहे, जिथे तुम्ही विश्रांती करू शकता। मंदिराच्या बाजूला खाण्याची अशी जास्त दुकानं नाहीत, त्यामुळे तुम्ही येताना नाश्ता आवर्जून करून यावा। आमचे तर दर्शन झाले, आता आम्ही चाललो आहे द्वारकाधीशच्या दर्शनाला। तर द्वारकाधीश मंदिर पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।